राही रांगोळी चॅनलवर सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले अगदीच सुंदर, सोप्या, पटकन होणाऱ्या बॉर्डर रांगोळ्या. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या भागाला. नमस्कार सर्वांना, कसे आहात? तर आपली पहिली रांगोळी आहे एक उंबऱ्यासमोरची बॉर्डर रांगोळी. प्रथमतः आपण व्हाईट कलरच्या रांगोळीने क्रॉस अशा एस टाईप शेपच्या 2 रेषा मारून घेणार आहोत. अगदीच अलगद अशा हळूवार हाताने आपण ह्या 2 रेषा ओढून घेतल्या आणि दोन्ही टोकांना आपण एक एक तुरा असा काढून घेणार आहोत आणि ते तुऱ्यासुद्धा दोन्ही बाजूने बरोबर असा क्रॉसमध्ये जॉईंट करून घेतला आणि जी मधली रिकामी जागा आहे तिथे आपण एक एक येलो आणि रेड कलरचे डॉट देऊन त्यावरती छोटी छोटी फुले काढून घेतली आणि दोन्ही बाजूंना छोटे छोटे असे 2 व्हाईट कलरचे डॉट देऊन थोडेसे ते बोटाने प्रेस करून घेतले आणि फुलांमध्ये सुद्धा लाईट असा बेबी पिंक कलर भरून घेणार आहोत. तर बघू शकता अगदीच पटकन होणारी आणि दिसायला सुंदर अशी ही छोटीशी बॉर्डर रांगोळी आहे. आवडली असेल तर एकदा तुमच्या उंबऱ्यासमोर नक्कीच काढून बघा. आता बघणार आहोत 2 नंबरची रांगोळी. तर ही सुद्धा एक बॉर्डर रांगोळी आहे. प्रथमतः एक व्हाईट कलरने आपण राऊंड शेपमध्ये असे 5 राऊंड काढून घेतले. तर बघू शकता बरोबर मधोमध आपण हे 5 राऊंड काढून दोन्ही बाजूंना एक एक व्हाईट कलरचा डॉट देऊन त्यावरती 3-3 अशा रेषा मारून घेतल्या आणि मधल्या रेषेवर एक एक पान काढून घेणार आहोत आणि राऊंडच्या बरोबर मधोमध आपण व्हाईट कलरचे डॉट देऊन घेतले आणि खाली एक एक छोटी छोटी अशी रेषा ओढून त्यावरती छोटे छोटे अशा 2-2 रेषा खाली मारून घेतलेल्या आहे आणि बरोबरमध्ये एक येलो कलरचा डॉट देऊन घेतला आणि राऊंडच्या बरोबरमध्ये आपण रेड कलरचे डॉट देणार आहोत. पानांमध्ये सुद्धा डार्क असा ग्रीन कलर भरून घेतला आणि पानांच्या दोन्ही बाजूंना एक एक रेड आणि येलो असे डॉट देऊन घेणार आहोत. काडीच्या साहाय्याने थोडासा त्याला शेप देऊन एक कळी टाईप आकार तयार करून घेतला. पानांवरती सुद्धा आपण काडीच्या साहाय्याने रेषा ओढून घेणार आहोत. तर बघू शकता अगदीच झटपट होणारी आपली ही बॉर्डर रांगोळी तयार झालेली आहे. आता बघूया 3 नंबरची रांगोळी. तर प्रथमतः आपण एक क्रॉस अशी रेषा मारून त्यावरती एक इंग्रजी एस अक्षर टाईप शेप देऊन घेणार आहोत. तर बरोबर दोन्ही बाजूंना आपण असे राऊंड तुऱ्याचा आकार तयार करून घेतला. बरोबर मध्ये एक व्हाईट कलरचा डॉट देऊन थोडासा प्रेस केला आणि दोन्ही टोकांना आपण मोरपिसी कलरचे 3-3 डॉट देऊन ते थोडेसे झाकणाने प्रेस करून त्यांना एक पानाचा आकार तयार करून घेणार आहोत. मध्ये पानांमध्ये लाईट असा पोपटी कलर थोडासा स्प्रेड करून घेतला आणि मधल्या डॉटवर सुद्धा आपण अशा 2 रेषा मारून खालीही व्हाईट कलरचे डॉट देऊन त्याला एक फुलाचा आकार तयार करून घेतला. काडीने त्या पाकळ्या बाहेरच्या बाजूला ओढून घेणार आहोत आणि वरती ग्रीन आणि रेड असे 2
डॉट बरोबरमध्ये दिलेले आहेत. तर बाजूची जी रिकामी जागा होते तिथे सुद्धा आपण 2-2 अशा कळ्या काढून रेड कलर टाकून रेड आणि येलो असे कॉम्बिनेशन केलेले आहे. तर अगदीच तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कलर कॉम्बिनेशन करू शकता. अशी कलरफुल रांगोळी, बॉर्डर खूप छान दिसते. आता बघणार आहोत 4 नंबरची रांगोळी. तर ही तुम्ही डेली यूजसाठी घरासमोर काढू शकता. तर प्रथमतः आपण 3-3 अशा समांतर लाईन मारून घेणार आहोत. व्हाईट कलरने 3-3 लाईन मारून घेतल्या आणि बरोबर कडेच्या 2-2 लाईनवर आपण एक तुऱ्या टाईप असा राऊंड शेप तयार करून घेणार आहोत. तर ही मालिका आपल्याला सगळ्या रेषांवर पूर्ण करून घ्यायची आहे. आणि बरोबर मधल्या रेषेवरती एक एक व्हाईट कलरचा डॉट देऊन थोडासा तो स्प्रेस करून त्यावरती आपण रेड कलरचे डॉट देऊन घेतले आणि मध्ये सुद्धा आपण रेड आणि पोपटी कलरचा एक डॉट देऊन घेतला. आणि मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे आपण एक एक छोटी छोटी अशी पाने काढून घेणार आहोत. आणि मधल्या रेषेच्या वरती सुद्धा आपण 3-3 असे व्हाईट कलरचे डॉट देऊन घेतलेत. बोटाने थोडेसे ते प्रेस करून एक फुलाचा आकार तयार झाला. पानांमध्ये सुद्धा लाईट असा पोपटी कलर भरून घेतलेला आहे. राही रंगोली चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. अशा छोट्या छोट्या आणि नवीन डिझाईनच्या रांगोळी बघण्यासाठी आपल्या चॅनलला व्हिजिट करत राहा. आणि आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या एक छोटीशी कमेंट करायला विसरू नका. तर बघा आपला हा फायनल लुक तयार झालेला आहे. आता बघणार आहोत शेवटची आणि 5 नंबरची रांगोळी. अगदीच कमी जागेत कमी वेळेत होणारी ही छोटीशी रांगोळी आहे. तर प्रथमतः आपण व्हाईट कलरच्या रांगोळीने व्हाईट आणि त्यामध्ये थोडासा येल्लोविश असा कलर मिक्स करून 4 डॉट देऊन घेतले आणि काडीच्या साहाय्याने बरोबर ते राऊंड शेप असे फिरवून घेणार आहोत. तर बघू शकता व्हिडिओमध्ये आपण बरोबर मध्ये व्हाईट कलरचा डॉट देऊन त्यावरती रेड कलर टाकून घेतला आणि 4ही राऊंडवरती आपण छोट्या छोट्या 3-3 अशा रेषा मारून घेणार आहोत. आणि मध्ये जी रिकामी जागा आहे तिथे 3-3 असे व्हाईट कलरचे डॉट देऊन घेतलेत. तर ही मालिका आपल्याला कंप्लीट करून घ्यायची आहे. आणि ते व्हाईट कलरचे डॉट आपण बोटाच्या साहाय्याने बरोबर एक फुलाच्या पाकळ्यांचा आकार तयार करून घेतला. तर बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने बोटे फिरवून पाकळी तयार केलेली आहे. आणि सर्व फुलांमध्ये एक एक येल्लो कलरचा डॉट देऊन थोडासा तो प्रेस करून घेतला. तर आजचा संपूर्ण भाग तुम्ही बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. अशाच नवनवीन छोट्या छोट्या सुंदर रांगोळी बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. आणि आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या एक कमेंट करून सांगायला विसरू नका. परत भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.